आत्ता आपण सांगलीवाडीमध्ये आहोत। मी रोज एक नवीन विषयाचा एक व्हिडिओ करायला चाललो होतो, तेवढ्यात मला हे धारकरी दिसले। या ठिकाणी हे काट्या वगैरे घेऊन हे कुठं चाललेत हे विचारण्याची माझी आतुरता निर्माण झाली, म्हणून मी या साहेबांना विचारतोय की काय नियोजन आहे, हे काय चाललंय तुमचं? हे गडकोट धारातीर्थ मोहीम आहे। जी मन आहे ना, हां गडले धारातीर्थ म्हणून टिकले तीर्थक्षेत्र। हां तर त्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी हां हां ज्या मार्गाने शिवाजी महाराज संभाजी महाराज जगले तो मार्ग आपण 5 दिवस आयुष्यात जगण्यासाठी हां आणि ज्या मार्गाने जाते मोहीम बरं. त्या भागात वेगवेगळ्या आपल्या समाधी असतात हां आपल्या पूर्वजांच्या हां धारातीर्थांच्या। हां. तर त्या समाधींचं दर्शन घेऊन त्या मार्गावरची धूळ, हां ज्या मार्गावर शिवाजी महाराजांची पावलं पडलेत हां. त्या मार्गाची धूळ आपल्या शरीराला लागावी, आपल्या श्वासावाटे आपल्या नसा भिनावी हां. व शिवप्रेरणा संभाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला मिळावी हां. या उद्देशाने आपण वर्षात 5 दिवस गडकोट मोहिमेला सांगलीवाडीतून किमान 100 मुलं घेऊन जातो आपण। आता सांगलीवाडीतून 100 मुलं घेऊन तुम्ही चाललाय? 120 आहेत। अच्छा. काही जणांच्या सुट्टीची अडचण असल्यामुळे बरं. 25-30 जण उद्या निघणार आहे। बर, म्हणजे 100 ते 125 मुलांची सगळी जिम्मेदारी ही तुम्ही पार पाडता? हो. म्हणजे ते सगळ्यांना सामान्य तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत एक 200-250 जण वाडीतनं वाडीतनं एक म्हणजे 200 याच्यामध्ये भर पडत जाते। भर पडत अशा पद्धतीने 200-250 नुसतं सांगलीवाडीत जातात, असे राज्यात येतात लोक। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात किती लोक येतात तरी? 4 लाख 4.5 किमान लाख 4-4.5 लाख लोक असतात। बघा, या गडकोट किल्ल्यासाठी ही जी काही मोहीम म्हणून जातात, ही धारकरी जातात, ही लहान मुलं सुद्धा आहेत आणि हे पायी त्या ठिकाणी चालत असतात गडकोट किल्ल्यावरती। तर राज्यातून सुमारे 4-4.5 लाख मुलं येतात आणि लोक येतात। खरंच यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे। मी तुमच्या पुढच्या प्रवासाला माझ्या रोज एक नवीन विषय चॅनलच्या वतीनं धन्यवाद देतो। धन्यवाद। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय हनुमान।